चॅनल जाधव फॅमिली ब्लॉग। जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा, व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायचं विसरू नका। तर आज आपण आलेलो आहोत जांभुरी मैदानाच्या यात्रेमध्ये। तर माझ्याबरोबर समोर माझे मामा आणि पप्पा, आम्ही एवढे सगळे जण आलेले आहोत। तर आता आपण बघूया आपण कोणते कोणते राईड्स करतो आणि काय काय करतो। खूप सारे पाळणे वगैरे दिसत आहेत, लेट्स गो। तर गाईज इथे खूप जास्त मोठे मोठे पाळणे, आकाश पाळणे, परत राईड्स वगैरे खूप होतं। पण ह्या वर्षी ना मला लय भीती वाटत होती या मोठ्या राईड्समध्ये बसतात। दरवर्षी मी बसते, पण ह्याच वर्षी मला काय झालं काय माहिती। त्यामुळे मग मी या मोठ्या राईड्समध्ये नाही बसली, पण मी छोट्यांच्या राईडमध्ये बसले, ती म्हणजे मी ट्रॅम्पोलिनमध्ये खेळली आणि ते खूप मजा आली। तर इथे आपण आलेलो आहोत श्री अंबेदेवी माता मंदिरमध्ये। तर इथे आपण पाया पडायला आलो होतो। इथे भवन वगैरे असतं, ते हवन असतं ते झालेलं। सो आता इथे आलो आम्ही आणि दर्शन घेतले। इथे गणपती बाप्पा होते साईडला, ह्या साईडला विठ्ठल आणि रखुमाईची मूर्ती होती, त्याच्या पाया पडलो आम्ही। परत आम्ही गेलो देवीला। ह्या वेळी ना या जत्रेमध्ये अजिबातच गर्दी नव्हती, म्हणजे खूपच कमी पीपल होते। जेव्हा जत्रेमध्ये पीपल्स असतात ना, खूप जास्त गर्दी असते, तेव्हाच मज्जा येते, अशी येत नाही। तर आता मी इथे देवीचं दर्शन घेतलं। खूप छान डेकोरेशन केलं, सगळीकडे लाईटनिंग, सगळीकडे उजेड होता, खूप मज्जा आली। परत आम्ही इथून गेलो आणि इथे जो दरवाजा दिसतोय तिथून अजून छोटे मंदिर होते, तर ते सुद्धा आपण बघायला जाणार होतो। देवी देखील खूप छान होती। आणि आता आपण इथे चाललेलो होतो छोट्या मंदिरमध्ये। तर इथे आहेत शंकराची पिंड, एक झाड आहे त्याला पुजतात, कदाचित हे वडाचं झाड होतं, ह्याला पुजतात का तर मला पण नाही माहिती, पण पुजतात। मग इथे शंकराच्या पिंडच्या पाया पडल्या आपण। इथे शंकराचे खूप मोठं असं वॉलवरती त्यांना असं कोरल्यासारखं स्टाईल होती त्यांची लावली, ती खूप छान होती। परत इथे नंदीबैलाच्या पाया पडलो। परत इथे स्वामी समर्थांचा फोटो होता, त्याचे जे पावलं होती त्याच्या देखील आम्ही पाया पडलो। नंतर ना इथे होते श्री गुरुदत्त, यांच्या देखील आम्ही पाया पडलो आणि प्रदक्षिणा घातल्या। आणि त्याच्यानंतर ना आम्ही आता जाणार होतो राईड्स खेळायला। सो हे झालं। मग नंतर ना आता मी तुम्हाला दाखवते, या मंदिरामध्ये खूप छान डेकोरेशन केलेली, ती म्हणजे होती की देवी असं त्यांनी ना वॉलवरती देवी लावली होती। तुम्हाला इथे मी सांगितलं की इथे खूप छान असं शंकरांचं हे लावलं होतं जसं। आणि हे बघा इथे ना खूप प्रकारच्या देवी वगैरे लावल्या होत्या, अशा प्रकारे एकदम लाईनीत होत्या, देवीची सगळी रूपं दिली होती। इथे खूप मस्त वाटत होते बघायला आणि एकदम असं वाटत की रिअलच आहे। तर गाईज आज गर्दी अजिबात नव्हती, त्यामुळे आज आपले दर्शन खूप चांगले आले। तर आता आपण जाणार आहोत राईड्स करायला, लेट्स गो। घरी आलेले आहोत आणि आज मी आता दाखवते तुम्हाला की मी काय काय सामान घेतलं। सगळ्यात पहिलं ज्वेलरी घेतली मी, ही इयरिंग्स घेतले, ही एक मला आवडली म्हणून ही वाली घेतली आहे।
आणि ही एक बटरफ्लायची आणि एक ब्रेसलेट घेतला आणि त्याच्यानंतर ना खेळणी घेतले. ही मामाच्या मुलासाठी म्हणजे सार्थकसाठी घेतलंय आणि हे समजसाठी घेतलंय. तर बस एवढेच आज आपण शॉपिंग केली. यावेळी यात्रेला जास्त गर्दी नव्हती पण ठीक आहे, पण मज्जा आम्ही खूप केली. चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. ओके, थँक्यू, बाय बाय.